मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला। घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांनी फोडलं पीडब्ल्यूडीचं कार्यालय। शिवरायांचं स्मारक वर्षभरातच कोसळतं यासारखी दुर्दैवी बाब नाही, संभाजीराजे छत्रपतींची टीका। तर ताशी 45 किलोमीटरहून जास्त वेगानं वारे वाहिल्यानं पुतळ्याचं नुकसान। उद्या नौदल अधिकारी पाहणी करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। मुंबई गोवा महामार्गानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले। जबाबदार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान भाजपचा राडा। ठाकरे भाजप कार्यकर्ते भिडले। आंदोलनाची गरज काय, जनरल डायर कोण, आदित्य ठाकरेंचा सवाल। तर राडा प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल। विधानसभेला आजी माजी गृहमंत्री आमने सामने येण्याची शक्यता। नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख हाय व्होल्टेज सामना रंगणार असल्याची चर्चा। बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। शाळेच्या मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष सचिवांनाही कल्याण कोर्टाने आरोपी ठरवलं। गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यात। 3 सप्टेंबर पासून संपाचा इशारा। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळलं नसल्याचा एसटी युनियन पदाधिकाऱ्यांचा आरोप।